मला सांगा, जेव्हा ठरतं 2 वर्षातनं तुम्ही एक डिरेक्ट करता, की जेव्हा ठरतं की मी हा विषय चित्रपटात मांडणार आहे, क्रिएटिव्हिटी समोर कमर्शियल गणितं किंवा ह्याच्यापेक्षा हा विषय बेटर, हे सगळे विचार तुम्ही करता, की माझा हा किंवा की हा माझा मुद्दा आहे आणि मला आता हाच दाखवायचा आहे, कारण यावर बोलणं महत्त्वाचं आहे, हे यावर तुम्ही ठाम असता? हे बघ, मी 2 गोष्टी करतो. हं, जे मला पाहिजे तेच मी मांडतो. हं. उगी कुणीतरी माझ्याकडे ऑफर घेऊन आलं आणि तुम्ही एक लव्ह स्टोरी करा, तर मी करूच शकत नाही. एक्झॅक्टली. आपल्याला म्हणजे ते जमणारच नाही. आपला तो पॅटर्नच नाही. हं. बरोबर? म्हणजे मी माझ्या पॅटर्नचे सिनेमे करतो. आता माझ्या पॅटर्नचा सिनेमा करताना मग रिस्क पण येते. करेक्ट. मग आपला अभ्यास तगडा पाहिजे. हं. कुणीतरी पैसे लावलेत का नाही? कुणीतरी पैसे लावलेत ना, तर पहिले त्याचे पैसे वसूल कसे होतील या ब्रेक इव्हनचा विचार करायचा. आणि एकदा सिनेमा त्या ब्रेक इव्हनवर आला की मग पुढचा नशिबाचा भाग आहे. हे बघ, जगात सगळ्यांचेच प्रयत्न हे ब्रेक इव्हन पर्यंतच असतात. ॲब्सोल्युटली. पुढचा सगळा नशिबाचा खेळ असतो. नशिबाचा खेळ. 19-20. करेक्ट. कुणाला किती, तुला 10 रुपये मिळाले, मला 5 रुपये मिळाले, कुणाला 50 पैसे मिळाले, कुणाला 4 आणे मिळाले. पण प्रॉफिटमध्ये तर आहेच ना. बरोबर आहे. 4 आणे प्रॉफिट आहे हं. आणि 4 कोटी प्रॉफिट आहे, 40 कोटी प्रॉफिट आहे. हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आपले प्रयत्न हे ब्रेक इव्हन पर्यंतचे असले पाहिजेत. हं, हं. 10 कोटी गेले, 10 कोटी आले पाहिजेत. 2 कोटी गेले, 2 कोटी आले पाहिजेत. आणि मी प्रत्येक सिनेमा हा ब्रेक इव्हन पर्यंतच करतो. बाकी नशिबाने नशिबाचा चालतात खेळ. ते. हां? नशिबाचा खेळ पुढचा. बाकी नशिबाचा खेळ आहे. पण ब्रेक इव्हनच्या खाली आला तर तो तुमच्या कर्माचा दोष आहे. तो तुमच्या प्रयत्नांचा, तुमच्या मॅनेजमेंटचा दोष आहे. तो तुमच्या कष्टांचा दोष आहे. हं, हं, हं. ब्रेक इव्हनच्या खाली नाही यायचं. एकदा ब्रेक इव्हनवर आलं आणि त्या निर्मात्याला 1 रुपया मिळाला नाही, 1 रुपया गेला नाही, पण समाजालाच त्या सिनेमातून खूप मिळालं, तर मी प्रॉफिटमध्येच आहे. ओके. जसं आत्ताचा पिक्चर आहे, चालणार खूप आहे, पण समजा काही झालं तर वाणी साहेबांचे 10 कोटी आले, माझ्यासाठी विषय संपला आणि एका शेतकऱ्याची आत्महत्या थांबली. हा सिनेमा बघून कुठल्या तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करणारे हा सिनेमा बघितला आणि तो म्हटला, नाही मी आता आत्महत्या करणार नाही, माझ्यासाठी ते 100 कोटी आहेत, ते अगणित आहे, त्याला म्हणजे अमूल्य आहेत. हे कळलं? त्यामुळं प्रत्येक सिनेमाचा प्रॉफिट त्याची परिभाषा वेगळी आहे. मुळशी पॅटर्न खूप चालला, पैसे मिळाले सोड, पण कुणीतरी मुळशी पॅटर्न बघून खूप शेतकऱ्यांनी फोन केले की बाबा मी जमीन विकणार नाही, मी विकली होती 2 एकर आणि माझ्याकडे हे अमुक ॲडव्हान्स आलं होतं, नेमका सिनेमा रिलीज झाला आणि मी ते ॲडव्हान्स परत दिलं. मी ते ॲडव्हान्स परत दिलं ना, आणि आता मी माझी शेती विकणार नाही, मी शेती कसणार, राखणार, पैसे वसूल. निर्मात्याचा प्रॉफिट किती माहीत नाही, माझा प्रॉफिट 100 कोटी.